म्हणण्यामागे कारण काय आहे, त्या पाण्यामध्ये असणारे घटक, केमिकल जे घटक असतात म्हणजे केमिकल पॅरामीटर्स, आणि हे केमिकल पॅरामीटर्स त्या सजीवाला निर्माण करण्याकरिता सुद्धा महत्त्वाचे असतात. समजलं ना. आपल्या आजूबाजूला घरामध्ये तळे असतात है की नाही. तुम्ही पाहिले का जिथे धुणा वगैरे धुतात तिथे तो तळा कसा आहे, जिथे आपण माणसं काम करतो आपण त्याचा प्रकार कसा असतो, आणि जो प्लेन तळा आहे त्याच्यातल्या असं जर व्हेरिएशन पाहिला तर तुम्हाला त्या व्हेजिटेशन समजेल. म्हणजे झाडं नाही का, झाडं तसा प्रकार समजतं का नाही. हा दिसतोय, हा कसा दिसतोय. हे ऑक्सिजन जो तयार करतो ना, सगळ्यात जास्त ऑक्सिजन तयार करणारे कोण आहेत, हे फायटोप्लॅन्क्टन्स आहेत. आणि हे फायटोप्लॅन्क्टन्स कोणकोणते आहेत हे आपल्याला अभ्यासाला आहे, आणि हे आपण निवड पुस्तकातून नाही घ्यायचं, तर आपण पाहायचं की हे खरंच आहे का बा. पाणी घ्यायचं, जाऊन फिल्टर करू आपण तिथे, आणि मग मायक्रोस्कोप खाली पाहू. हे तुम्ही जिथपर्यंत करणार नाही तिथपर्यंत तुम्हाला समजेल कसं आहे की नाही. आणि हे कोणासाठी करता, तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. आम्ही रोज धुण्यात धुवायला जातो तर हा विचार करत होतो का, नाही तर मग आता विचार करा, आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत. म्हणून हे पहा, ऑब्झर्व करा, जे जे वेगवेगळे भेटते. काही अल्गीज भेटते, काही मायक्रोफाईट, काही असा टेरेस्ट्रियलवाले आहेत, सबमर्ज आहेत, असे वेगवेगळे कलेक्शन करा आणि जाऊ आपण. ठीक आहे, करा. अल्गी तुम्ही एक एक कलेक्ट नाही करता. अल्गी पहा, अल्गी शोधा याच्यात. अल्गी म्हणजे शेवाळ, शेवाळ आहे की नाही. जसं मी दाखवलं ना मग असे ग्रीन कलरचे फिलामेंटस वगैरे असे जे असतात का नाही, असे शोधा. इथे आहेत, शोधल्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही. असे लटकून असतात आहे की नाही, कुठेतरी पहा. इथे असे काही गडे असतील आहे की नाही, किंवा वर तरंगत असतील.